गेल्या सप्टेंबरमध्ये माझं डाव्या पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन केलं. त्याच्या आधी मला जवळजवळ वर्ष दीड वर्ष खूप त्रास होत होता. चालण्यामध्ये कन्स्ट्रेंट येत होते आणि एक 50 फूटसुद्धा मी चालू शकलो नव्हतो. तर त्याच्यावर उपाय म्हणून मी सगळा तो अभ्यास केला. काही लोकांची कन्सल्ट केला, आणखी ऑर्थोपेडिक्स लोकांनी. त्यानंतर मी एक डिसिजन घेतला की याच्यावर उपाय एकच आहे की आपल्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी करायची आहे. गुडघेदुखीचा त्रास मला 7-8 वर्षापासून होता, परंतु मी सर्व्हिसमध्ये असल्यामुळे मला तो एवढा जाणवत नव्हता. 2020मध्ये मी रिटायर्ड झाल्यानंतर मला पुन्हा गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. जिने चढताना, चालताना पाय दुखायचे आणि त्यामुळे खूप त्रास व्हायचा. त्याच्यासाठी अर्थातच शोधाशोध सुरू झाली की कुठं करायची. आणि मी स्वतः इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IITमधून असल्यामुळं मी सगळ्या गोष्टी इंटरनेटवरती शोधल्या. मग एक दिवस मी असं बोलता बोलता माझ्या नातेवाईकांनी मला डॉक्टर किरण भावनानी सरांचं नाव सुचवलं आणि ते कौशल्य हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. आणि कौशल्य हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सरांनी मला आजाराबद्दल आणि ऑपरेशनबद्दल सर्व व्यवस्थित समजून सांगितलं आणि त्यांची जी सांगण्याची जी पद्धत होती ती मला खूप आवडली आणि त्याच्यामुळे मी ऑपरेशनसाठी तयार झाले. मला काय पाहिजे होतं की ठाण्यातला बेस्ट सर्जन जे नी रिप्लेसमेंट करू शकतो आणि जो लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरतो आहे, अशा पद्धतीने मी सर्च केलं. तेव्हा मला डॉक्टर समीप सोनींचं हे नाव कळालं. नंतर त्यांची एक ऑपरेशनची टीम आहे, तर त्या टीमने मला खूप चांगलं गाईड केलं आणि मी फेब्रुवारीमध्ये माझं ऑपरेशन झालं. आणखीन लगेच मी दुसऱ्या दिवशी चालू लागलो. तर डॉक्टरांशी जेव्हा बोललो त्यांनी मला इतका कॉन्फिडन्स दिला आणि त्याच्यातलं कुठलंही जे टेन्शन होतं ते काढून टाकलं. नंतर मग फिजिओथेरपी चालू झाली. फिजिओथेरपीमुळे मी खूप लवकर बरी झाले आणि 4-5 दिवसात मी घरी गेले. घरी गेल्यानंतरही फिजिओथेरपी चालू होती आणि मला नंतर थोडं जाणवू लागलं की माझा पाय आता बरा होत चालला आहे आणि 2-3 महिन्यामध्ये तो चांगलाच बरा झाला. मी त्याच्यानंतर मला चालायला येऊ लागलं. नंतर मी काम करू लागले घरामध्ये. त्याच्या 25 सप्टेंबरला सर्जरी झाल्यानंतर दर महिन्याला सरांच्याकडे फॉलोअप वगैरे येत होतं. त्यांचं हे एकदम एनकरेजिंग होतं माझ्याबरोबर आणि मी थोडा आतमधून उत्साही आणि पॉझिटिव्ह असल्यामुळं या सगळ्या गोष्टी मला चांगल्या प्रकारे हे करता आल्या. 4 महिन्यांनी तर मी व्यवस्थित त्याचं चालू शकतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. मिस रोशनी म्हणून आहेत, त्यांनी मला खूप मदत केली कारण मी फोनवरूनच त्यांना अपॉइंटमेंट वगैरे घ्यायला सांगायची. माझे रिपोर्ट वगैरे तेच कलेक्ट करायच्या आणि इथला जो स्टाफ आहे, वर्किंग स्टाफ, नर्सिंग स्टाफ किंवा वर्किंग स्टाफ, ते मला त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटलं. त्यांनी मला खूप मदत केली आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी लवकर बरी झाली. आता निष्काळजी आहे, मला काही प्रश्न नाही आहे. मी चालू शकेन याबद्दल मला आत्मविश्वास आहे आणि लोकांनीसुद्धा हे लक्षात घेऊन या सर्जरीकडे वळावं असं माझं म्हणणं आहे.